हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आत्ता वाजलेत सकाळीचे किती वाजले 9:30 आणि ते पाऊस पडायला लागले थोडं थोडं. आणि आज लग्न आहे तिकडे, तर आम्ही चाललो. तर आज सकाळी लग्न लागणार आहे आणि संध्याकाळी रिसेप्शन. मग सकाळी वैद्य पद्धतीने लग्न लागणार आहे त्यांचं, नॉर्मल पद्धतीत. ओके ओके. तर आता आम्ही चाललो तिकडेच लग्नाला. ते ह्यांची अजून तयारी नाही झाली, तयारी चालू आहे. किती टाईम लागतात तयारीला हे. हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आणि आत्ता आम्ही चाललो लग्नाला. ॲक्च्युली 2 लग्न आहेत त्यांचेच इथे. तर सकाळी जो लग्न असणार आहे तो वैदिक पद्धती असणार आहे आणि संध्याकाळी जो नॉर्मल आहे. आणि आता इथं पाऊस पण पडत होता खूपच, तर पूर्ण गाडी माकली. आता तर आम्ही इकडनं निघतोय. श्रुतिका पण रेडी झाली, मी पण रेडी झालो. ती येत आहेत, पप्पा आणि निकितन तर आलेले आहेत. त्या दोघींचा वेट करतोय. बघू आता ते आल्यानंतर इकडनं आम्ही निघतोय. तर आता आम्ही आलोत खाली आणि निघालोत लग्नाला जायला. टी शर्ट किधर तो बैठो जल्दी अंदर. टी शर्ट किधर तो देखेला लग रहा है मेरे को. ये ब्लॅक वाला टी शर्ट. चलो चलो एक्स्ट्रा लगेज अंदर बैठो. ते हाफ तिकीट ते आहेत सध्या तरी इकडं. तर आम्ही पोचलो आता लग्नाच्या इथे हॉलवरती. आल्याला आता आम्ही नाश्ता करायला घेतोय. तर नाश्ता करून निघालो. एकदम मस्तपैकी पोट भरून नाश्ता केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता होता. तर का हो पुढे चाललात? पाठी चाला, मी पुढे चाल. लग्नाला टी शर्ट घालून फॉर्मल संध्याकाळी घालीन ना, असं बोलताय का? आता पण लग्नच आहे, पण असू दे ना, वेगवेगळे दोन्ही. इथे शाही दावत होणार आहे. येस, शाही दावत. आणि इथे हॉलमध्ये लग्न. समृद्ध्यर्थम अत्यतिने स्वाहा. बापरे, खूप गरम होते. एसी आहे तरी इतकी गरमी आहे अलीकडे की जाम. एसी. अरे रामनी पाणी आणलं आमच्यासाठी, थँक्यू. खूप मदत करतोय हा शूट वगैरे करायला, पण आमची चिकार हेल्प केली याने. काय रे, काहीतरी बोल आमच्या ब्लॉगमध्ये. काय ना बोलायचं मला. तुझ्या ताईचं लग्न कसं वाटलं? आम्हाला छान वाटलं, पण थोडा किती पैसे दिले जिजूंनी तुमच्या? 1000 रुपये. 5000 रुपये मागत होता ना. जिजूची बुटं लपवायचे तुला आता, मग तेव्हा सोडायचेच नाही. हो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सांग चॅनलला. तर आजची आमची ब्राईड अँड ग्रूम. हाय, या फोटो काढू आपण. पकड. तर लग्न आता उरकलेलं आहे आणि आम्ही आता निघतो इथून. तर आम्ही आता चाललो जेवायला. तर जेवायला मस्त सोय केलेली आहे.
एकदम राजेशाही बसण्यासाठी आहे. श्रुतिका तर अगोदरच जाऊन बसले. तर जेवायला आलेलं आहे आणि गोप्रोचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून साईडला ठेवला आहे. तर सगळेजण जेवायला बसलेत. तर आता आम्ही जेवून घेतो ना मग भेटतो. सो तर आमचं जेवण झालेलं आहे आणि इकडनं जेवण करून आता आम्ही निघणार आहोत रूमवरती, कारण की खूप गरमी पण आहे. परत संध्याकाळी लग्नाला इथंच यायचं आहे. तर आता इथनं निघतोय. चला तर डायरेक्ट रूमवरतीच भेटू. तर आम्ही पोचलोत आता इथे हॉटेलवर आणि हे चाललेत गाडी धुवायला. Later that same evening. तर मी रेडी झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय लग्नाला जायला. थोडा आराम केला आणि आता मग फ्रेश होऊन तयारी वगैरे करून निघालोत आणि निघता निघता आता संध्याकाळीचे 6:15 वाजलेत. मम्मी पण रेडी आहे तिथे, सगळे रेडी झालेत. तर आता आम्ही पोचलोत हॉलवरती इथे आणि हे चाललेत गाडी पार्क करून घेतात. चला बाबा आलो लग्नाची. तर आता शेवटचा ही एंट्री आपली. परत आता उद्या जायचंय घरी. तर आम्ही इथे पोचलोत, मांडवात बसलोत आणि येऊन इथे आता 7:30 वाजलेत. पण अजून काय नवरा नवरीचा पत्ता नाही. किती टाइम लागते तर अजून वेट करता करता वाजलेत आता रात्रीचे 8 वाजले. पण तरी अजून लग्न काय लागत नाहीये. 6:30 का 7 वाजता चालत ना इथे. 6:30 आलोत ना. खूप वेळ झाला आम्ही इथेच बसलो. 9:30 वाजले तरी पण अजून काय पत्ता नाही. अजून लग्न नाही चालू झालं. बापरे, अजून काय पत्ता नाहीये. तर फायनली लग्न झालं आणि आम्ही आता इथनं निघतोय. लग्न नागता आता 10:30 म्हणजे 11 वाजायला आले आणि खूप उशीर झाला. आता इकडनं आम्ही निघतोय रूमवरती जायला. येस, चला आता निकलते. काय बोलते? काय 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 गपचूप दोघांचा काहीतरी चालू सांगत पण नाही. मला माहित आहे, मी ऐकलं पण मी परत विचारलं. असं तर आम्ही आता निघालोत लग्नाच्या इथून. जेवण वगैरे करून झालं आमचं. छान जेवण होतं आणि लग्न पण खूप छान झालं. छान पद्धतीने लग्न केलं त्याचं आणि डेकोरेशन खूप सुंदर. हो, सगळं छान 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 झालंय. सुंदर. हां, आणि आम्ही आता निघतो हॉटेलवर जायला. हॉटेलवर पोहोचलो आता आम्ही. जेवण वगैरे सगळं करून आम्ही इकडे आलो आणि खूप थकलो. आता वाजल्यात 12 वाजून गेलो. सो तर आजची व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आत्ता वाजलेत सकाळीचे
9:30 वाजलेत आणि आम्ही आता मालेगावमध्येच आहोत आणि इथून आता निघणार आहोत शिर्डीला जायला. तर आता पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे इथला आणि आम्ही आता निघतोय. मम्मींची पण तयारी झालेली आहे आणि हे खाली गेलेत गाडीमध्ये बॅगा वगैरे टाकतात. तर आम्ही पण निघतोय आता. निघालो तर आम्ही खूप गरमी आहे इकडे पण ऊन लागते. आणि हे इथे गाडी पुसतात. तुम्ही नाश्ता बघतच नाही? हो बघतो ते का आम्हाला सांगायला लागणार आहे का? Soon after. सो तर गाईज आम्ही शिर्डीला पोहोचलो आणि पोहोचून दर्शन पण घेतलं आणि घाईमध्ये निघत होतो तर गोप्रो हँग करायला लागला. मग तितका वेळ नव्हता शूट करायला. शूट नाही केलं, तशीच गाडी पार्किंगमध्ये केली आणि दर्शन घेण्यासाठी गेलो आम्ही. तिथे दर्शन वगैरे घेतलं तर मी गाडी परत घ्यायला आलो आहे. मम्मी पप्पा आणि श्रुतिका पुढं थांबलं आहे. निकितन गेला आहे फोटो काढण्यासाठी. तर इतका गरम आहे ना की नको होतं. तर इकडनं आम्ही आता निघणार आहोत थोड्याच वेळात. आता जेवण पण करून घ्यायचं आहे. वाजल्यात 1:30 वाजले. सो तर जसंच निकितन पण आला आहे तर इकडनं आता बघू कुठे काय जेवायचं आहे. जेवण करून आम्ही निघणार आहोत. मम्मी पप्पाला पण पिक करतो आहे. खूप म्हणजे इतकी गरमी आहे ना की असं वाटतं कधी घरी पोचतो. खूपच गरमी इकडे. सो चला इथनं निघतो आता शिर्डीवरनं. इथेच थांबलेत. इथेच हे बघा रिक्षाच्या त्या साईडला. तिथे पुढं थांबतो आम्ही. आता ते पाटणे येतील. आलेत. तर आमचं जेवण वगैरे करून झालं आहे आणि श्रुतिका मम्मी आणि पप्पा गेले शॉपिंग करायला ॲज युजल. तर आम्ही येऊन गाडीत थांबलो आहे. गरम इतका होतो आहे की विचारू नका. आणि वाजल्यात 2. सो आता इथनं निघू अर्धा तासात. मग डायरेक्टली आता घरीच नॉनस्टॉप. गरमी पण भरपूर आहे. तो गाईस आम्ही फायनली पोचलो आणि श्रुतिका बॅगा काढते. किती मस्त वाटते बॅगा काढताना. गाडी मी चालू होतो एकदम मस्त वाटतं. हा माझी पण नेतो एक बॅग म्हणून. हा मग प्रत्येकाने आम्ही आमच्या बॅगा हलक्याच आहे. चला बॅगा काढा चला. हो रेडबुल टाकायचं नाही. रेडबुल पॅक आहे. पिलात नाही तो. झाडं का इथं धूल बघ. घरात किती धूल पडली. धूल एकदम मस्त. हे बघ काय स्वतःच बोलते डस्टबिनचं. तिथं मंदिराच्या बघ जा ना तिथं असेल डस्टबिन. मंदिराच्या डस्टबिन हां टाक. सो तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काय नव्हतं. मालेगाववरनं निघालो. मग शिर्डीला पोचलो. शिर्डीवरनं दर्शन वगैरे घेतला. मग डायरेक्टली घरी चालू. तर आजची व्हिडिओ आणि कालची व्हिडिओ मी मर्ज करेन. तर दोन्ही व्हिडिओ कारण की ही जास्त मोठी व्हिडिओ झाली नाही. थोडंफार ट्रॅव्हलिंगच होतं. आज घरी जायचं होतं म्हणून इतकं काय इंटरेस्टिंग काय वाटलं नाही जास्त शूट करायचं. तर जितकं केलं जितकं पॉसिबल झालं तितकं केलं. कारण की शिर्डीला खूपच गडबड झाली होती. आम्ही पोचलो ऑन द वेच होतो शिर्डी. पोचल्यानंतर लगेच दर्शन वगैरे करायला निघालो. त्यामुळे आणि गरमी पण भरपूर होती. तर आणि कॅमेरा पण आतमध्ये विसरलो. तो तसंच ठेवलं. आम्ही आता रेस्ट करतो आणि ही जी पण पॅकिंग बाकी आहे. आणि आजची तारीख आहे 27. ही उद्याची तारीख 28. तर ही जाणार आहे जासायला कारण की अनिकेतचं लग्न आहे. तर पॅकिंग वगैरे आजच करेल आणि उद्या आम्ही 12 वाजता दुपारी निघणार आहोत जासईला जायला. तर उद्याचा लॉग बघूया किती होते किती नाही.
सो तर आजची व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली असेल ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.